हॅलो, नमस्ते. सध्या ना आमच्याकडे भरपूर अशी थंडी आहे, भरपूर टेम्परेचर खाली गेलेलं आहे आणि स्नो पण पडत आहे. त्यामुळे असं थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी गरम खाण्याची खूप इच्छा होती. तर आज मी आपल्या महाराष्ट्राचा फेमस असा बटाटे वडा बनवणार आहे आणि सोबतच बनवणार आहे पाव. तर पाव नसतील तर वडापाव खाण्यामध्ये अजिबात मजा नाही. त्यामुळे मी असे छान मऊ सॉफ्ट असे पाव बनवलेले आहेत. चला तर आपण ही रेसिपी डिटेलमध्ये पाहूया. सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत पाव. तर पाव बनवण्यासाठी आपल्याला ईस्ट लागतं, तर आपल्याला ते ईस्ट ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा कप कोमट पाणी घेतलेलं आहे. गरम पाणी न वापरता हलकंसं कोमट पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. गरम पाणी वापरलं तर आपलं ईस्ट ॲक्टिवेट होणार नाही. त्यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकलेली आहे. साखर थोडीशी मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 चमचे ड्राय ईस्ट. एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 10 मिनिट आपण हे ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर 10 मिनिटानंतर आपलं इथे ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे. तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 3 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये आता 3 चमचे आपण बटर टाकूया. बटर थोडंसं वितळून मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि जे ईस्ट ॲक्टिवेट झालं होतं तर ते ईस्ट यामध्ये टाकलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करून सुद्धा पाव बनवू शकता, पण मी इथे दुधाचा वापर केलेला आहे. दुधामुळे आपले पाव चवीला छान होतात आणि सॉफ्ट असे फ्लपी पाव तयार होतात. तर आपल्याला एकदम थंड दूध न वापरता हलकं कोमटसर दूध इथे वापरायचं आहे. टोटल 1 कप दूध मी वापरलेलं आहे. आणि आता हे पीठ आपल्याला एकदम छान मळून घ्यायचं आहे. स्ट्रेच अँड फोल्ड पद्धतीने आपण 10 ते 12 मिनिट हे पीठ मळून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे. जेवढं छान पीठ मळाल तेवढे आपले पाव सॉफ्ट तयार होतील. तर थोडंसं मळल्यानंतर त्यावरती परत 3-4 चमचे बटर टाकलेलं आहे. तर सुरुवातीला हे पीठ हाताला खूप जास्त चिटकत होतं, पण जसं जसं आपण हे पीठ मळत जाऊ तर ते पीठ अजिबात हाताला चिटकत नाही. तर छान असा सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात हे पीठ असं स्टिकी नाही आहे. छान असं सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे. तर आपण टोटल 10-12 मिनिट हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. ज्या भांड्यामध्ये फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे त्याला मी तेल लावून घेतलंय. पिठाला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं झाकून आपल्याला हे उबदार जागेमध्ये 1.5 ते 2 तास आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते छान असं फर्मेंट होईल. तर व्यवस्थित असं मी हे रॅप करून घेतलेलं आहे आणि आता आपण फर्मेंट करून घेतलेलं आहे. टोटल मी 1.5 तास हे पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे. त्यापेक्षा जास्त सुद्धा वेळ लागू शकतो. तर हे पीठ एकदम असं डबल तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट फ्लफी असं हे पीठ तयार झालेलं आहे. थोडंसं आपण हे पीठ मळून घेऊया आणि लगेचच आपण याचे पाव बनवणार आहोत. आपल्याला ज्या साईजचे पाव बनवायचे आहेत त्या साईजचे आपण चाकूने पीठ कट करून घेणार आहोत, म्हणजे एकसारखे पाव तयार होतील. छोटे मोठे ज्या साईजचे पाव बनवायचे तसे तुम्ही हे कट करून घेऊ शकता पीठ. तर छोटे छोटे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि एक गोळा हातात घेऊन या पद्धतीने आतल्या साईडने आपल्याला हा गोळा फोल्ड करून व्यवस्थित असा पॅक करून त्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने सगळे असे पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे पिठाचे गोळे परत एक अर्धा तास ठेवायचे आहेत साईडला, म्हणजे ते अजून डबल तयार होतील. तर आपले पिठाचे गोळे छान असे फर्मेंट होतात तोपर्यंत आपण वडापावसाठी लागणारी चटणी तयार करूया. तर त्यासाठी हिरवी मिरची, धने, जिरे, आलं, लसूण घेतलेले आहे. त्याची पेस्ट करून घेऊया मिक्सरला. कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये जिरी टाकलेली आहे, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून घेऊया. साईडलाच मी बटाटेसुद्धा उकळून घेतलेले आहेत. तर आता जी चटणी बनवली होती तर ती चटणी टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे.
तर हा तडका मी डायरेक्ट जे आपलं बटाटा आहे त्या बटाट्यामध्ये टाकून घेणार आहे. जर तुम्हाला तसं नसेल टाकायचं तर तुम्ही यामध्ये बटाटा टाकून छान परतून घेऊ शकता. हळद टाकलेली आहे आणि आता हा ठेचा आपल्याला एकदम व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर बटाटे उकळून मी छान असे मॅश करून घेतले. त्यावरती आता हा ठेचा टाकून घेतलाय. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर टाकून घेऊया आणि एक व्यवस्थित असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आपली इथे वडापावसाठी लागणारी चटणी तयार झाली. आता याचे आपण छोटेसे गोळे तयार करून घेऊया. तर आपण जे पीठ ठेवलं होतं तर ते पीठसुद्धा छान परत फुललेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे. आधीपेक्षा हे अजून फुललेलं आहे. तरी 180 डिग्रीवरती मी ओव्हन 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे. आता ह्या पावला थोडंसं आपण दूध लावून घेऊया, म्हणजे त्याचा कलर छान असा गोल्डन कलर येईल. आणि लगेचच हे ओव्हनमध्ये ठेवून 180 डिग्रीवरती 30 मिनिट आपल्याला हे पाव बेक करून घ्यायचे आहेत. आपले पाव बेक होतात तोपर्यंत आपण वडापाव तयार करून घेऊया. तर वडापावसाठी लागणारी जी लाल चटणी असते तर ती चटणी बनवण्यासाठी आपल्याला पिठापासून असा चुरा तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पीठ तेलामध्ये टाकून छान कुरकुरीत आपल्याला हा पिठाचा चुरा तळून घ्यायचा आहे. आपण यामध्ये थोडंसं लसूण देखील तळून घेणार आहोत, म्हणजे लसणामुळे आपल्या चटणीला अजून छान चव येते. तळलेल्या लसणामुळे हिरवी मिरचीसुद्धा आपण तळून घेणार आहोत. तर पीठ मळताना मी त्यामध्ये बेसन पीठ, हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडासा ओवा आणि किंचित असा खाण्याचा सोडा टाकून घेतला होता पिठामध्ये आणि छान असं हे पीठ फेटून 10 मिनिट हे रेस्ट होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर आता जी आपण बटाट्याची चटणी बनवली होती त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत. आता ते पिठामध्ये छान असे आपल्याला घोळून याला आपल्याला वडापाव बनवून घ्यायचे आहेत, वडे बनवून घ्यायचे आहेत. तर छान असे दोन्ही साईडने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. एकदम फुल गॅसवर न तळता गॅस मीडियम करून आपल्याला हे वडे दोन्ही साईडने छान असे गोल्डन कलरवरती तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपले वडे छान तळले गेलेले आहेत आणि साईडलाच आपले पाव देखील तयार झालेले आहेत. एकदम छान असे आपले पाव झालेले आहेत. कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे. तर त्याला थोडंसं आपण बटर लावून घेऊया. तर सगळ्या पावला छान व्यवस्थित असं बटर लावून घेऊया, म्हणजे आपले पाव कडक होणार नाही. आणि झाकण ठेवून आपल्याला हे पाव थंड करून घ्यायचे आहेत. आपल्याला तसेच पाव थंड करण्यासाठी ठेवायचे नाही, नाहीतर आपले पाव कडक होतील. झाकण ठेवून आपण हे पाव थंड करून घेणार आहोत. आणि आपल्याला चटणी जी बनवायची आहे त्यामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ आणि लसूण आपण लसूण तळून घेतला होता तर तो लसूण त्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर इथे आपले पाव देखील तयार झालेले आहेत. अगदी सॉफ्ट असे आपले पाव तयार झालेले आहेत. एकदम जसे बाहेर मिळतात तसेच पाव तयार झालेले आहेत. तर सोबतच मी चिंचेची चटणी घेतलेली आहे थोडीशी, आणि जी आपण लाल चटणी बनवली होती तर ती सुद्धा देखील आपण लावून घेणार आहोत. तर ह्या चटणीमुळे वडापावची चव अगदी दुप्पट होऊन जाते. तर इथे पाव मिळत नाही, त्यामुळे जेव्हा पण असं वडापाव स्पेशल खाण्याची इच्छा होती तर तेव्हा घरीच असे पाव बनवावं लागतात. तर एकदम मस्त असं वडापाव तयार झाला होता आणि खरंच खूप छान झाला होता चवीला पावामुळे. तर त्याची चव दुप्पट तिपटीने वाढली होती. तर परफेक्ट असा महाराष्ट्राचा आपला इथे वडापाव तयार झालेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.